हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कापसापासनं सुंदर असं हे कमळाचं फूल कसं तयार करायचं ते. तर आता गौरी गणपती लवकरच येत आहेत, तर त्यासाठी आपल्याला डेकोरेशनचं साहित्य हे तर लागतंच ना. मग आपण मार्केटमधनं महागड्या वस्तू आणण्यापेक्षा हे घरच्या घरी असं डेकोरेशन कमी साहित्यात कमी खर्चामध्ये हे आपण घरच्या घरी साहित्य जे अवेलेबल आहे त्यामध्ये सुंदर असं हे कापसापासून कमळाचं फूल तयार करू शकतो. त्यासाठी मी इथं घेतलेला आहे ग्रीन कलरचा हा पेपर आहे आणि इथं मी पुट्टा घेतलेला आहे. तर तो गोल राऊंडने कट करून घ्यायचा आहे आणि जो मी इथे ग्रीन कलरच्या पेपरच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पण याचप्रमाणे पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि फेविकॉलच्या साहाय्याने आपल्याला त्या पुट्ट्याला ह्या पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला हे करायचं आहे. खूप सुंदर असं हे कमळाचं फूल आपलं तयार होतं गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी. तुम्ही हे कमळाचे फूल 2 तयार करा आणि तुमच्या गौरी गणपतीच्या देखाव्यामध्ये हे कमळाचं फूल नक्कीच ठेवा. खूप सुंदर दिसतं हे. तुम्ही या कमळामध्ये छोटी गणपती बाप्पाची मूर्ती देखील ठेवू शकता. खूप हे आकर्षक दिसतं, अट्रॅक्टिव्ह दिसतं हे कमळाचं फूल. तर तुम्हाला मी इथं दाखवत आहे की कापसाच्या पाकळ्या कशा तयार करून घ्यायच्या. तर आता आपल्याला इथं यासारख्याच पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. जो आपण पानाच्या पाकळ्या लावल्या आहेत तिथं, तर आता तिथं आपल्याला ह्या कापसाच्या पाकळ्या तयार केलेल्या लावून घ्यायच्या आहेत. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे पाकळ्या कसं बनवायचं ते. तर सेम मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथं माझ्या पाकळ्या तयार आहेत. तर चला मग आता चिटकवून घेऊ. तर आता फेविकॉलच्या साहाय्याने त्या पाकळ्या पूर्ण आपल्याला गोल राऊंडने व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे. कमी खर्च, कमी वेळ, खूप सुंदर असं हे कमळाचं फूल कापसापासून इथं तयार होतं. तर तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा. कापसापासून भरपूर सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनलवरती. वाती बनवल्या आहेत, खूप सारे व्हिडिओ आहेत. मोदक माळ आहे कापसापासून. तर माझ्या मोदक माळच्या व्हिडिओला खूप सारं प्रेक्षकांनी प्रेम दिलेलं आहे भरभरून. तसंच तुम्ही या व्हिडिओला देखील भरभरून प्रेम करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आता इथे एक राऊंडमध्ये मी पूर्ण पाकळ्या चिटकवून घेतल्या आहेत. आता इथं आपल्याला दुसरा लेअर तयार करून घ्यायचा आहे. पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओत दाखवत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला त्या पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत. तर आता इथं मी पाकळ्या चिटकवून घेत आहे दुसऱ्या राऊंडच्या. तर तुम्हीही असेच पाकळ्या चिटकवून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपल्याला इथं पाकळ्या गोल राऊंडने चिटकवून घ्यायच्या आहेत. हा झाला आपला दुसरा लेअर पाकळ्यांचा. तर आता आपल्याला तिसरा लेअर चिटकवून घ्यायचा आहे पाकळ्यांचा. तुम्ही सुरुवातीला मोठी साईज, त्यानंतर थोडीशी छोटी साईज, त्यानंतर थोडीशी छोटी साईज, असं आपल्याला इथं पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. व्हिडिओ दाखवत आहे. आता मी इथं तिसऱ्या लेअरच्या पाकळ्या चिटकवून घेत आहे व्यवस्थित. तुम्हीही त्याचप्रमाणे चिटकवून घ्यायच्या आहेत. तर इथं मी पाकळ्या चिटकवत आहे तिसऱ्या लेअरच्या. आता आपला इथं तिसरा लेअर चिटकवून झाल्यानंतर परत आपल्याला डबल इथं आणखीन गोल राऊंडने चौथा लेअर तयार करून घ्यायचा आहे पाकळ्यांचा. खूप सुंदर असं हे आपलं इथं कमळाचं फूल तयार होत आहे. यावर्षी तुम्ही गणपती बाप्पासाठी हे कमळाचं फूल डेकोरेशनसाठी नक्कीच ट्राय करायचं आहे. तुम्ही याचा वापर कमळ आसन म्हणून देखील करू शकता. आता जे हे 3 लेअर आपण इथे चिटकवून घेतले आहे ना, तर आता मी इथं चौथा पण लेअर चिटकवून घेतला आहे. तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. तुम्हाला इथं चौथा लेअर नसेल द्यायचा तर तुम्ही नाही देऊ शकत. तुम्ही आतमध्ये त्याच्या
गोल्डन कलरचा पेपर तिथं चिटकवू शकता आणि तुम्ही हे कमळ आसन देखील तयार करू शकता गणपती बाप्पासाठी. तर मी इथं हे फूल तयार करून घेत आहे. तर मी आता इथं आणखीन 5वा लेयर देत आहे पाकळ्यांचा, व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच गोल राऊंडने आणखीन मी इथं छोट्या छोट्या पाकळ्या चिटकवून घेत आहे कमळाला या. तर तुम्हीही असंच करायचं आहे. जर तुम्हाला कमळ आसन तयार करायचं असेल तर तुम्ही कमळ आसन देखील तयार करू शकता. फक्त हा 4था 5वा आपल्याला इथं लेयर द्यायचा नाही, तर तिथं आपल्याला गोल्डन कलरचा पेपर चिटकवून घ्यायचा आहे आणि कमळ आसन तयार करायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती देखील ठेवू शकता. तर आता इथं माझा हा लेयर झाला आहे तयार करून, पाकळ्या इथं माझ्या चिटकवून झाल्या आहेत. तर आता आणखीन याच्यापेक्षा छोट्या साईजच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आणि त्याही इथे चिटकवून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये. तर इथं मी आता त्या पाकळ्या चिटकवून घेत आहे. तर मला इथं कमळाचं फूल तयार करायचं होतं, त्यामुळं मी इथं कमळाचं फूल तयार करून घेत आहे. तुम्ही कमळ आसन देखील ही करू शकता. माझा व्हिडिओ तुम्हाला हा कमळाचा कसा वाटला हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही इकडं पाहू शकता, इथं माझ्या पूर्ण पाकळ्या आपल्या कमळाच्या चिटकवून झालेल्या आहेत आणि इथं आपलं कमळ फूल तयार आहे. कापसापासून कमळ फूल इथं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे कमळाचं फूल दिसत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कमळाचं फूल मी आता इथं पिंक कलरची रांगोळी घेतलेली आहे. तुम्ही इथं कलर पण यूज करू शकता. तर आता ही रांगोळी मी याच्यावरती टाकून घेत आहे. खूप सुंदर असं हे दिसतं याच्यावरती रांगोळी टाकल्यानंतर. तुम्ही पाहतच आहेत व्हिडिओमध्ये किती सुंदर असं हे दिसत आहे. आहे ना घरच्या घरी कमी साहित्यात कमी खर्चात हे सुंदर असं कमळाचं फूल आपलं तयार झालेलं. तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला कसं वाटलं हे कमळाचं फूल मला कमेंट करायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे आपलं इथं कमळाचं फूल तयार झालेलं आहे. तर बाय बाय, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.